महाराजांच्या रथाचं सारथ्य बाबांनी पुष्कळ वर्ष उत्साहानं केलं होतं. पण अलीकडं वृद्धत्वामुळं त्यांच्या अंगी पूर्वीसारखी चपळता राहिली नव्हती. त्यांच्या सहाय्यासाठी महाराजांनी गवलगण नावाच्या सारथ्याच्या आणखी एका निष्णात पुत्राला आपल्या खास सेवेसाठी नेमून घेतलं होतं. कधी कधी महाराज त्यांना हाक मारीत. ते ऐकून त्यांचं नाव संजय आहे हे आम्हाला समजलं होतं. पण ते वडीलधारी असल्यानं आम्ही त्यांना संजय काका म्हणू लागलो. त्यांच्या आणि आचार्य विदुरांच्या चर्येत फारच साम्य होतं. त्यांचं संजय हे नाव मला फारच आवडलं. ते सारथी आहेत हे तर त्याहूनही अधिक आवडलं मला. उगाच काहीतरी निमित्त काढून मी त्यांच्याशी त्यांना काका म्हणत बोलण्याचा प्रयत्न करी. रथशालेत ते आणि बाबा, जातीवंत घोडे, रथाचं सर्वात उपयोगी वंगण, चक्रासाठी कोणती लाकडं टिकाऊ, रथचक्रांच्या आर्यांची संख्या कमी असावी की अधिक, त्यांचा गतीवर काय परिणाम होतो, यांसारख्या असंख्य मनोरंजक विषयांवर चर्चा करीत. मला तर ते नेहमी सांगत, कर्णा, तू सुतपुत्र आहेस. तू नेहमीच हे लक्षात ठेव की जातीवंत घोडा कधीच धर्तीवर बसत नाही, रात्री निद्रेसाठी सुद्धा. आणि जातीवंत सारथी कधीच रथ नीट सोडत नाही, प्राण गेला तरी सुद्धा. एकदा धरली ती जागा कायमची. काय म्हणता काका, घोडा कधीच खाली बसत नाही? मी आश्चर्यानं विचारी. हो, एवढंच नाही तर उभ्या उभ्या निद्रा घेणारा घोडा जेव्हा 4 खुरांपैकी एक खूर मुडपून निद्रावश होण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो दीर्घ प्रवासाला निकामी झाला म्हणून समजावा. लक्षात ठेव, घोडा हा सर्व प्राण्यात गतिमान प्राणी आहे. गतिमान? ते तसेच एकसारखे बोलत राहावेत म्हणून मी उगाच काहीतरी विचारी. भारद्वाज पक्षासारखा त्यांचा मधुर आवाज एकसारखा ऐकत राहावा असाच होता. नुसताच गतिमान नाही तर बुद्धिमानही. कर्णा, कधीतरी घोड्यावरून घनदाट अरण्यात गेलास आणि बाहेर येण्यासाठी मार्ग सापडेनासा झाला तर हातातील वेग खुशाल सोडून दे. हा बुद्धिमान प्राणी तुला अचूकपणे तू जिथून निघाला असशील तिथं परत आणून सोडील. घोड्यांच्या अशा कितीतरी लकबी काका गप्पा मारताना सांगून जात. त्यांच्याकडून घोड्यांच्या अशा विविध सवयी, व्याधी व गती या विषयांचं वर्णन ऐकताना आमचा काल आनंदात जाऊ लागला. आम्हा सारथ्यांची कर्तव्य कर्म, धार्मिक विधी, सभागृहाचे नियम यांची ते आम्हाला सूक्ष्मपणे माहिती देऊ लागले. अकला, अकूर अशा घोड्यांच्या खुरांच्या रोगांवर कोणकोणती औषधी वनस्पती चालते हे त्यांनी व्याधिग्रस्त घोड्यावर प्रत्यक्ष प्रयोग करून आम्हाला दाखवून दिलं. संजय काका म्हणजे राजवाड्यावरील सर्व सारथ्यांचे नायक होते. महाराज धृतराष्ट्र, पितामह, महामंत्री विदुर, राजमाता आणि अमात्य वृषवर्मा सर्वजण सभागृहातही त्यांचा आदर राखत. असे सर्वांचे आवडते संजय काका माझ्याशी घटका गप्पांत रंगत होते. सारथ्य कर्मातील खुबीचे बारकावे सांगत होते. कधी कधी मालांनी आणि घंटांनी सुशोभित अशा आपल्या रथातून मला व शोणाला राजनगरात फिरवून आणीत होते. एके दिवशी मी आणि शोण असेच नगरात फिरायला गेलो होतो. नेहमीप्रमाणे फेरफटका मारून आम्ही परतलो. राजवाड्याजवळ आम्ही आलो होतो. एवढ्यात एक राजरथ समोरून येताना दिसला. त्या रथाला चोहोबाजूंनी झिरमिरीत वस्त्रांचे पडदे लावलेले होते. रथाचे घोडे पांढरे शुभ्र होते. मला त्यांचा रंग फारच आवडला. ते 5 पांढरे भरीव पुष्ट ठिपके खाली वर हिंदळत समोरून येत होते.
मी त्या घोड्यांकडं भारावून पाहत होतो. मध्येच त्यातला एक घोडा आपल्या मानेला मजेदार झटका देई. अगदी सहजरित्या ते तो रथ पुढं आणीत होते. एवढ्यात शोण एकाएकी माझ्या हातातील आपला हात झटकून त्या रथाच्याच दिशेने धावू लागला. मला काहीच कळेना की तो वेड्यासारखा त्या रथाच्या दिशेनं का धावत होता. क्षणात तो रथाच्या समोर गेला. मला त्याच्या मूर्खपणाची चीड आली. मी त्याच्याजवळ पोहोचण्यापूर्वीच तो रथाखाली सापडणार होता. काय करावं, भयानं अंगावर रोमांच उभे राहिले. क्षणातच तो तेथून हलला नाही तर रथाखाली सापडणार म्हणून जीवाच्या आकांतानं अंगातली सगळी शक्ती एकवटून मी जोरानं ओरडलो, शोणा थांब. एवढ्यात झटकन खाली वाकून त्यानं चपळाईनं काळसर रंगाचं काहीतरी उचललं. शोणाला पाहून सारथ्यानं अत्यंत कौशल्यानं सगळे घोडे आवरले. जेमतेम ते त्याच्या अंगाला टेकून कसे तरी थांबले. एका घोड्याच्या तोंडातील फेस तर सरळ शोणाच्या डोक्यावर पडत होता, पण त्याला त्या कशाचंच भान नव्हतं. हातातील काळसर ठिपका तो प्रेमानं गोंजारत होता. मी धापा टाकीतच त्याच्याजवळ आलो. मला बघताच हातातील ती वस्तू मला दाखवीत तो अधीरपणे म्हणाला, दादा हे बघ, आता कसं रथाखाली सापडलं असतं ते. मी त्याच्या ओंझळीत पाहिलं. ते एक मांजराचं पिल्लू होतं. आपले बारीक डोळे मध्येच मिटून ते अत्यंत केविलवाण्या स्वरात ओरडू लागलं. शोणाला काय म्हणावं तेच मला कळेना. त्याच्यावर रागवावं असंही वाटेना. मी त्याच्याकडं काहीशा कौतुकानं पाहू लागलो. आमच्या रथामागून रडवेला होऊन धावणारा हाच तो शोण होता काय? त्यानं हातातील पिल्लाच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवायला सुरुवात केली. स्वर्ग हाताशी आल्याचा आनंद झाला होता त्याला. त्याच्या खांद्यावरून घरंगळलेलं उत्तरीय खालच्या धुळीत पडलं होतं याचंही त्याला भान नव्हतं. इतक्यात त्या पिल्लाची आई कर्कश आवाज काढीत कुठून तरी ओरडत आली. आपल्या चिमुकल्याला ती इकडं तिकडं शोधू लागली. गुरगुरत आमच्या पायात घुटमळू लागली. ते पिल्लू खाली ठेवायला मी शोणाला सांगितलं. त्यानं ते तिच्या पुढ्यात ठेवताच गपकन त्याची मान आपल्या तोंडात पकडून क्षणार्धातच ती गुरगुरत कुठच्या कुठं पसार झाली. आपल्या पोराला एकटं टाकून ती मघापासून कुठं भटकत होती. आता शोणानं धाडस केलं नसतं तर तिचं ते कोवळं लुसलुशीत पोर राजमार्गावरच्या धुळीत मिसळलं नसतं का? त्याचा तो केविलवाणा आवाज कुणाला तरी ऐकू गेला असता का? त्या सगळ्या प्रकारानं मला एकदम राधामातेची आठवण झाली. तिची प्रेमळ मूर्ती डोळ्यांसमोर उभी राहिली. किती जपलं होतं तिने मला आजवर. आई असावी तर राधामातेसारखी. मी चंपानगरीच्या आठवणीत दंग झालो. इतक्यात त्या राजरथाच्या रथनिडावरचा सारथी म्हणाला, आटपा, बाजूला व्हा लवकर, रथात राजमाता कुंतीदेवी आहेत. राजमाता कुंतीदेवी? मी शोणाच्या दंडाला धरून त्याला चटकन एका बाजूला ओढून घेतलं. रथ धडाधड आवाज करीत धूळ उडवीत धावू लागला. मी त्याच्या पांढऱ्या शुभ्र घोड्यांकडं पुन्हा कौतुकानं पाहिलं. मला आश्चर्य वाटलं. त्या रथाला 6 घोडे जोडण्याची नीट व्यवस्था असतानाही केवळ 5च घोडे जोडले होते. एका घोड्याची जागा तशीच मोकळी सोडली होती. राजवाड्यावरचे घोडे संपले की काय, मी स्वतःशीच पुटपुटलो. रथ निघून गेला. त्याच्या चक्राखाली सापडलेलं आपलं उत्तरीय शोणानं उचललं. त्यावरची धूळ झटकून परत खांद्यावर लपेटलं. आम्ही आमच्या निवासस्थानाच्या दालनाकडं चालू लागलो. कधी नव्हे ते माझा हात शोणाच्या खांद्यावर होता.